नारळाचे हाल बघा कसे ते गठुडं बांधून ठेवायचं आहे आणि निकल जा. आज काय हे गव्हाचं पीठ मी वो डेझर्ट आहे. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आज बऱ्याच दिवसातून म्हणजे जवळजवळ 20-25 दिवसातून दादू कॉलेजला गेलेला आहे आणि तोही सकाळी. त्याच्यामुळे मला बरं वाटत आहे. नाहीतर दिवसभर तो लॅपटॉप घेऊन बसायचा आणि मग मी त्याला ओरडायचे, तू आवर लॅपटॉप का घेऊन बसतो किंवा फोन का घेऊन बसतो, सारखं डोळे खराब होतात. पण तो आज कॉलेजला गेले आहे तर 4 वाजता येईल तो. आणि मना सुद्धा आता आज लवकर चाललेला आहे कॉलेजला, त्याच्यामुळे माझा स्वयंपाक आज लवकर झालेला आहे. दादूसाठी मी 2 चपात्या बनवून दिलेल्या आहेत. शिवाजीला अर्पण करते, मग राहिलेला स्वयंपाक करून घेते. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि बोल. तयारी हो गई तेरी कॉलेज जाने की? आज काय लवकर चाललंय? आज 8 वाजता स्पोर्ट्स डे चालू आहे, त्याच्यामुळे लवकर चाललं आहे. ठीक आहे, 2 लड्डू खा के जाना बेटा. ओके, आओ जा पुत्र. लाडू खात खात चाललेला आहे. ठीक, ओके. माझा सकाळचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. इथं मी गव्हाच्या पिठाचा शिरा बनवत आहे, तोही दूध घालून. तर हे गव्हाचं पीठ मी तुपामध्ये चांगलं भाजून घेणार आहे. नंतर साखर किंवा गूळ याच्यामध्ये घालणार आहे आणि नंतर दूध. मी आज टेरेसवर नाही जाणार आहे कारण आज गुरुवार आहे आणि मला आमच्या गोरीची पूजा करायची असते. मग मी आज म्हणलं की आज नाही जा टेरेसवरती, गेलं तर थोड्या वेळी उशिरा जाईल. फोंडेजी ऑफिसला चाललेले आहेत, गाडी काढत आहे आणि मी खाली फुलं घ्यायला आलेली आहे पूजेसाठी. तर असं वातावरण आहे सकाळचं पार्किंगमधलं आमच्या. आणि फुलं मिळालं. एक पारिजातचं, इथं एक आहे, वरती एक, इथं एक. या आओ जाओ. हो, जास्वंदाच्या झाडाला एक फुल आलेलं आहे सुंदरसं, हे पण घेते पूजेसाठी. तर निकल जा. इथं एक गोकर्णाचं पण फूल मिळालेलं आहे, बघा, लाल पांढरी फुलं. छान छान छान. आता एवढी बास झाली पूजेसाठी. चला आता गौरी मातेची पूजा करून घेते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गौरीची पूजा झालेली आहे आणि मी आता जेवण करत आहे. जेवणामध्ये मी खात आहे शापूची भाजी, चटणी, हरभऱ्याची भाजी पातळ केलेली आहे. मी थोडासा रसा घेतलेला आहे, भाकरी आणि हा गव्हाच्या पिठाचा शिरा. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. आज मी एकटी जेवण करत आहे, नाहीतर रोज दादू असतो. दादू आज कॉलेजला गेलेला आहे, पंडितजी सुद्धा ऑफिसला गेलेत. आज सगळे लवकर गेलेले आहेत आणि मी सुद्धा आज लवकर जेवण करायला बसत आहे. स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर उरतं ते ही स्वच्छता. तर ती स्वच्छता करायच्या अगोदर मला एक महत्त्वपूर्ण काम करायचं आहे. आज एवढी सगळे कपडे मला मशीनला धुवायला द्यायचे आहेत. आज माझ्या मशीनला खूप काम आहे. मी अगोदर कपडे धुवायला टाकते आणि नंतर मग किचन ओट्यावरची स्वच्छता करते. मशीला काम दिलेलं आहे आणि आज मला सगळे घरातली कामं करायची आहेत कारण दादू आणि मला दोघंही गेलेले आहेत सकाळी कॉलेजला. तर आज मला दिवसभर कामं असणार आहेत. ती आता मी सुरू करते. चला तर मग सगळी कामं संपलेली आहेत माझी आत्ताची तरी. संध्याकाळी अजून सुरू होतील. किचन ओटा पण स्वच्छ केलेला आहे, भांडी धुतलेली आहेत आणि इथं मी पनीर बनवलेलं आहे. आता याचं गठुडं बांधून ठेवायचं आहे आणि याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं, म्हणजे 1 तासामध्ये ताजं पनीर तयार होईल. आणि इथं कपडे पण एवढे मशीनं धुलेले आहेत, हे वरती सुकायला टाकायचे आहेत. हा बिछाणा आहे, मोठे कपडे आहेत. डस्टबिन सुकली पण धुलेली आहे. आणि दादू आलेला आहे कॉलेजवरून. मग लवकर कसं काय आलं बाळा? सोडलं? अरे तू पळून तर नाही ना, बंक नाही ना केलं? नाही, टीचरने सोडलं याच्या.
ठीक आहे खाना खाले बेटा. दादू डब्बा घेऊन गेलेला पण खाल्ला नाही, आता घरी येऊन खातोय. शिरा घेतला का बाळा? शिरा वो डेझर्ट है, वो बाद में खाने का रहता है. अच्छा, असं तर आहे मुलांचं आताच्या. गोड पदार्थ शेवटी खायचं म्हणतो. ठीक आहे, मी आता टेरेसवर जाऊन येते, कपडे सुकायला टाकते आणि छान ऊन खाऊन येते थोडा वेळ. टेरेसवर जाऊन आलेली आहे मी आणि खूप ऊन लागलेलं 10 मिनिटातच, म्हणून मी खाली आले. असं चेहरा पूर्ण लाल लाल झाला उन्हाने. तर आता थोडा वेळ मी श्रीरामचरितमानस वाचते. श्रीराम इथं वाचत बसते. इथं छान ऊन आलेलं आहे. जो असत्य कछु कहब बनाई, तो बिदु देहि हम ही सजाई. राम ही तिलक काली जो भययु, तुम कहू बीपति बिजु बिधि बययु. जर मी पदरचे खोटे सांगत असेल तर ईश्वर मला दंड देईल. जर उद्या रामाला राज तिलक झाला तर तुमच्यासाठी विधात्याने संकटाचे बीज पेरले असे समजा. तर हे वाक्य ही मंतरा कैकेयीला बोलत आहे. कैकेयीचे कान भरणी करत आहे मंतरा. श्रीरामचरितमानसमधील हे 2 श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवते. सुनत बात मृदु अंत कठोरी, देती मनहु मधुर माहुर गोरी. कही चेरी सुधी अही की नाही, स्वामीने कहू कथा मोही पाही. मंथरेच्या गोष्टी ऐकायला गोड होत्या परंतु परिणामी भयानक होत्या. ती जणू मधात कालवून विष पाजवीत होती. दासी म्हणाली, हे स्वामिनी, तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती, ती आठवते ना? दुई बरदान भूपसन थाती, मागहु आज जुडावहु छाती. सुतही राजू रामही बनबासू, देहु लेक सब सवती हुलासू. तुमचे 2 वर राजांच्या जवळ अमानत ठेवलेले आहेत. आज ते राजाकडून मागून घेऊन मनाचे समाधान करून घ्या. पुत्राला राज्य आणि रामाला वनवास द्या आणि सवतीचा सर्व आनंद तुम्ही मिळवा. तर मंथरा दासी ही कैकेयीची कान भरणी करत आहे. पुष्कळ तऱ्हेने मंथरा कैकेयीची कान भरणी करते. माझं आता अयोध्याकांड वाचणं चाललेलं आहे श्रीरामचरितमानसमधील. तर याच्यामध्ये विवांत श्रीरामाचं अयोध्येमध्ये आगमन, त्याच्यानंतर त्यांचा मान सन्मान लाड वगैरे सगळं आहे. त्याच्यानंतर दशरथाला ठरवतात की उद्या श्रीरामांचा राज्याभिषेक करायचा, गादीवर बसवायचं. ही गोष्ट जेव्हा मंथरेला कळते तेव्हा तिला खूप राग येतो आणि ती कैकेयीची कानभरणी करते. तर हे सगळं वर्णन आहे या अयोध्याकांडामध्ये. त्यानंतर आहे अरण्यकांड. त्याच्यामध्ये सुद्धा 1-2 श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवेन पुन्हा. हा एक सुंदर श्लोक आहे. कैकेयी जेव्हा राजा दशरथाला वर मागते त्याचं वर्णन आहे बघा इथं. तापस बेस विशेषी उदासी, 14 बरस राम बनबासी. सुनी मृदु बचन भूप ही सोकू, ससी कर छुअत बिकल जिमी कोकू. तपस्व्यांच्या वेशात अत्यंत उदासीन भावनेने विरक्त मुनीप्रमाणे रामाने 14 वर्ष वनात राहावे. कैकेयींचे हे कपटपूर्ण विनययुक्त बोलणे ऐकून चंद्रकिरणाच्या स्पर्शाने चक्रवाक पक्षी जसा व्याकुळ होऊन जातो त्याप्रमाणे राजांच्या हृदयात शोक पसरला. कैकेयीने दशरथराजांना वर मागितल्यानंतर राजांना खूप धक्का बसला. तर त्याचं वर्णन ह्या श्लोकामध्ये आहे बघा. माते हात मुदी दो लोचन, तनुधर सोचला गजनु सोचन. मोर मनोरथ सुरतरु फुला, फरत करणी जी महते उसमूला. डोक्याला हात लावून व डोळे बंद करून राजे पश्चाताप करू लागले की जणू प्रत्यक्ष पश्चातापच साकार म्हणून पश्चाताप करू लागला होता. ते विचार करू लागले की हाय, माझे मनोरथरूपी कल्पवृक्ष फुलला होता परंतु त्याला फळे लागताना कैकेयी रूपी हत्तीने मुळासकट उपटून तो नष्ट केला. किती छान वर्णन आहे बघा वाक्यांचं इथं. हा एक श्लोक खूप सुंदर आहे. अवध उजारी किनी कैकेयी, दीनीसी अचल बीपती के नेई. कैकेयीने अयोध्येला उद्ध्वस्त करून टाकले आणि विपत्तीचा पाया घातला. राजा दशरथांना वर मागितला कैकेयीने आणि राजा दशरथांनी श्रीरामाची शपथ दिली. त्याच्यामुळे तो वर कैकेयीला द्यावा लागला. माझा बबडा आया हे गड. अरे माझ्या बाळ थकून आलेला आहे. आजा पुत्र. हा, आवाज गायब झाला माझ्या बाळाचा. मला वाटतं दादासारखं होतोय तुला. कसा जाम? ताप नाही पण व्हायरल इन्फेक्शन. अरे अरे आता याचा नंबर काय करायचं आता. तू किती दिवस कॉलेज जाणार नाही मग? जा जा जा. चला तर मग मी आता योगाला चाललेली आहे. बऱ्याच दिवसातून जात आहे योगाला. वेळच मिळत नाही संध्याकाळच्या वेळेस जायचं. मी योगा क्लासवरून परत आलेली आहे चक्क 1 तासानंतर. कारण मी भाजी आणायला गेलेली आहे. एवढी सारी भाजी आणलेली आहे. याच्यामध्ये चंदन बटव्याच्या 2 गड्ड्या आहेत. फ्लावर, शिमला मिरची, वटाणा, कोथिंबीर वगैरे सगळं काही घेऊन आलेली आहे आज. त्याच्यामुळे मला उशीर झालेला आहे आणि आता खूप भूक लागलेली आहे. आता काहीतरी खाते. मी काल स्पेशली माझ्यासाठी लाडू बनवले आहेत, ते म्हणजे तिळाचे लाडू. तर ते खाते अगोदर एक. देवासमोर दिवा लाव चल.
आणि ह्या नारळ कसा आणला दादू तू? हे बघ, ऑनलाईन मागवलेल्या नारळाचे हाल बघा कसे. आणि हा नारळ आहे 60 रुपयाचा. आणि ह्या पोराने मागवलेला आहे हा नारळ. आत्ता मी भाजीला बनवणार आहे फ्लावरची भाजी. आणि आज चपात्या खूप शिल्लक आहेत. मला डब्बा पण नव्हता घेऊन गेला आणि जेवण पण केलं. जवळ 10-12 चपात्या शिल्लक आहेत. त्याच्यामुळे मला भाकरी करायची काही गरज नाही, फक्त त्या भाजी बनवते. कायम चांगलं सोल खा तू आणि मना, आणि मला पण दे, ठीक आहे? अरे बोल. हा, 60 रुपयाचे नारळाचे हाल बघा कसे झालेले आहेत. हा अगोदरच चिरलेला आहे, म्हणजे परवा दिवशी ऑनलाईन मागवलं दादूनी, काल चिरलं सुद्धा नाही. आज तर पूर्णतः चिरलेला आहे. मला काही अशी फोडायची गरज नाही. तरी पण आता ताकद मी नाही लावणार आहे. या बत्त्याने तोडते मी. कसा निघतोय. ठीक आहे, थोडासा खराब होत चाललेला आहे, पण एवढा नाही झाला. वास येतोय, पाणीच खराब होईल, कारण काल दिवसभर उघडाच होता ना नारळ. तर असं असतं ऑनलाईन वस्तू मागवल्याचे हाल. याच्यापेक्षा ना मला किराणा मालाच्या दुकानात गेलेलं तिथून वस्तू घेऊन आलेलं परवडतं, म्हणजे आवडतं सुद्धा मला. मी असं ऑनलाईन नाही. काही ठीक आहे, काही गोष्टी ऑनलाईन चांगल्या मिळतात, म्हणजे मला वाटतं ना खायचे पदार्थ, अन्न पदार्थ, धान्य वगैरे असतात ते आपण किराणा मालाच्या दुकानातूनच घ्यावं, चांगलं असतं ते. स्वतः डोळ्याने पाहून घेतो ना. हा नारळ मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने तिथे घासून त्याच्यानंतर आता भाजीसाठी वापरते. फ्लावरची भाजी बनवते आता. मी अगोदर भेंडीची भाजी बनवत आहे आणि हे फोडणीला मी मोहरीचं तेल टाकलेलं आहे, जे की आम्ही ऑनलाईन मागवलेलं रोझेर ब्रँडमधून. कढवताना वास येतो मोहरीच्या तेलाचा, बाकी खाताना जाणवत नाही की मोहरीचं तेल टाकलेलं आहे फोडणीला. महाराष्ट्रीयन लोकांना सवय नसते ना मोहरीचं तेल खायची, पण संपूर्ण उत्तर भारतामध्ये तुम्ही एनी सीझनला मोहरीचं तेलच वापरतात भाज्यामध्ये. साऊथमध्ये खोबऱ्याचं तेल, महाराष्ट्रामध्ये शेंगदाण्याचं तेल आणि उत्तर भारतामध्ये मोहरीचं तेल वापरतात. अशी तर विविधता आहे आपल्या देशामध्ये. फक्त फोडणी दिल्यानंतर वास येतो मोहरीच्या तेलाचा, बाकी खाताना अजिबात जाणवत नाही की कुठल्या तेलामध्ये फोडणी दिली भाजीला. चला तर मग 10-15 मिनिटांमध्ये भाजी शिजून जाईल. झाकण ठेवते. भाजी शिजल्यानंतर आम्ही जेवण करू. तर आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.